दिवा शहरात नुकत्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आंदोलन करण्यात आले. काय सांगाल याबद्दल? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य इतकं महान आहे, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये त्यांना मानलं जातं. त्याचप्रमाणे दिवा शहरामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी आहेत. त्यामुळे एक आंबेडकर अनुयायी म्हणून प्रत्येकाच्या मनात ती भावना असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळं या ठिकाणी उभं राहावं. मी देखील याच घटकातून आलेलो आहे, अनुसूचित जाती या कोट्यातून निवडून आलेलो आहे आणि त्याचा मी प्रतिनिधी आहे. त्यामुळे मला किंवा कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा असं वाटत असेल तर ते स्वाभाविकच आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं तो प्रयत्न करत आहे. एक दिवा शहरातील लोकप्रतिनिधी म्हणून सदर बाबासाहेबांचा पुतळा उभा राहण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे आहेत? या संदर्भात आम्ही वारंवार प्रयत्न केलेले आहेत. सम्यक समता मंडळाचे अध्यक्ष अभिषेक जाधव आणि त्यांची टीम, या सर्व टीमने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा म्हणून एक स्वाक्षरी मोहीम राबवली होती. हजारो संख्येने लोकांनी त्या ठिकाणी स्वाक्षरी केली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मागणी केली. ते स्वाक्षरीचं पत्र सन्माननीय संसदीय लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही देऊन पुतळ्याची मागणी केली. त्यांनी देखील त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे मागच्याच मार्च महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा झाली. त्या सभेमध्ये देखील मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासंदर्भात मागणी केलेली आहे. आयुक्त साहेब असतील, महापौर मॅडम असतील यांच्याकडे मी पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे. सन्माननीय आमदार यांच्याकडे देखील मी मागणी केलेली आहे आणि सर्व नगरसेवकांनी या बाबतीत सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. या संदर्भात खासदारांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? खासदार साहेबांनी आम्हाला त्यावेळेला पत्र दिलं, त्यावेळेला आश्वासित केलेलं आहे आणि सन्माननीय खासदार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत. त्यांनी कल्याण शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 फुटाच्या चौथऱ्यावर 12 फूट भव्य दिव्य असं बाबासाहेबांचं पूर्णाकृती स्मारक तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कल्याण शहरामध्ये प्रभाग समितीच्या समोर एक ज्ञान केंद्र उभा केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं पूर्ण जीवनपट त्या ठिकाणी दाखवलं जातं. त्याचप्रमाणे उल्हासनगर येथील सुभाष टेकडी आहे, त्या ठिकाणी देखील बाबासाहेबांचा जो अर्धाकृती पुतळा होता त्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळ्याचं त्यांनी उभारणी केलेली आहे. सदर डॉक्टर बाबासाहेबांचा जो स्मारक ज्या ठिकाणी होणार आहे तर त्याची उत्सुकता तमाम दिवेकरांना लागलेली आहे. तर त्याची काही नियोजित जागेसंदर्भात काही माहिती नाही. नक्कीच ज्या वेळेला तो पुतळा उभा राहील त्यावेळेला दिवेकरांना नक्कीच अभिमान वाटेल की अशा चांगल्या ठिकाणी हा पुतळा उभारलेला आहे आणि त्या पुतळा उभारल्यामुळे एक दिवा शहराच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला जाईल आणि प्रत्येक दिवावासियाला अभिमान वाटेल अशी वास्तू ती घडणार आहे. आणि त्याचप्रमाणे मडवी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिवा शिल रोड या ठिकाणी एक बाबासाहेबांना साजेस असं वास्तू आम्ही उभारणार आहोत. शहराचे शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मडवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची भेट घेणार आहोत.